पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करावी या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेनं केलेल्या आवाहनानुसार शिरोळ तालुक्यातील सुमारे 15 गावांनी आज बंद पाळला। पंचगंगा नदी काठालगत असणाऱ्या कुरुंदवाड, शिरोळ, नृसिंहवाडीमधील सर्व व्यवहार आज ठप्प झाले। त्यातून शिरोळ तालुक्यानं एक प्रकारे पंचगंगा नदी बचाव करण्यासाठी एकजूट दाखवून दिली। पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा सर्वात मोठा फटका शिरोळ तालुक्याला बसतो। नदीतील लाखो मासे प्रदूषणामुळे मरतायत, तर नदीकाठावरील हजारो नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। इचलकरंजी जवळील टाकवडेमधून काळ्या ओढ्यातून येणारं पाणी पंचगंगा नदीला दूषित करतंय, तर अनेक प्रोसेसचं पाणी मिसळून पंचगंगा गुदमरत आहे। पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखावं या मागणीसाठी आज आंदोलन अंकुश सह अन्य काही सामाजिक संघटनांनी बंदचं आवाहन केलं होतं। त्याला प्रतिसाद देत कुरुंदवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, तेरवाड, अब्दुल्लाट, शिरदवाड, नांदणी, धरणगुत्ती, शिरढोण, टाकवडे अशा 15 गावांनी दिवसभरातील सर्व व्यवहार बंद ठेवले। आज सकाळपासून कुरुंदवाडमधील बाजारपेठ बंद होती, तर नृसिंहवाडी इथल्या मिठाई, पेढे, भाजीपाला विक्रेत्यांनी सुद्धा दुकानं बंद ठेवली। पंचगंगा नदीला जीवनदायिनी म्हटलं जातं, पण प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या पंचगंगेसाठी शिरोळमधील 15 गावांनी आज एकजूट दाखवली, हे सुद्धा महत्त्वाचं आहे।